महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि पुण्याचा एफसी रोड म्हणजे तसं वर्दळीचं ठिकाण. या ठिकाणी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कलाकार कट्ट्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. या कलाकार कट्ट्यावर अनेक कलाकार येतात. त्यातीलच एका उमद्या कलाकाराला आज आपण भेटणार आहोत आणि त्याची गोष्ट जाणून घेणार आहोत. माझं नाव महेंद्र राजेंद्र काकडे. मी प्रॉपर अहिल्यानगरचा. माझं ग्रॅज्युएशन झालं अगोदर, बीएससी ग्रॅज्युएट आहे 2011. गावाकडे म्हटल्यावर घरचे विरोध करतात अशा ड्रॉइंग वगैरे ह्या गोष्टी. तर बीएससी ग्रॅज्युएट लास्ट इयरला मी काय केलं, स्वतःहून एक विषय उडवला आणि मग माझ्या ह्याच्यामध्ये मी एंट्री घेतली. अन्यथा मला तर हे क्षेत्रात येणं शक्यच नसतं. बॅचलर ऑफ फाईन आर्ट. ते डिग्री करत असताना काय झालं, ते हाताला थोडी इंजुरी झाली. कोरोना काळात मग हाताचं ऑपरेशन पण झालं. तर डॉक्टरांनी ऑपरेशन केलं, पण त्यांनी सल्ला दिला की अजून जर पुढचं ऑपरेशन जर केलं तर तुमचा हात पूर्णतः कामातून जाईल. आणि तोच हात माझा ड्रॉइंगचा आहे. त्यानंतर भरपूर 7-8 महिने मला स्टेबल थांबावं लागला. म्हणजे घरीच काहीच करता येत नव्हतं त्या हाताने. नंतर मात्र तो हात कंटिन्यू सुरू राहिल्यामुळं मी आतापर्यंत म्हणजे तो हात व्यवस्थित आहे. त्याचे लिगामेंट वगैरे व्यवस्थित आहेत सुरू राहिल्यामुळं. मग त्याचा व्यायाम रोज सुरू आहे. जर मी बंद केलं असतं तर मग हात पूर्णतः कामातून गेला असतं. ते म्हणतात ना, देव एक गोष्ट काढून घेतो तो अजून ऍडव्हान्स देतो. तर उलट माझं हाताचं काम वाढलं, काम पण वाढलं, क्वालिटी वाढली आणि मी खूप म्हणजे कमी वेळामध्ये स्केच, पोर्ट्रेट या गोष्टी बनवून द्यायला लागलो. नंतर कोरोना काळात आल्यानंतर मी कलाकार कट्टा इथं तयार झाला. प्रशांत दामले सरांनी याचं उद्घाटन केलं. त्यानंतर कलाकार कट्ट्यावर मग मी आणि अजून एक सर 2 जण बसायला लागलो. 1.5 वर्ष चांगलं स्ट्रगल झालं इथं, कारण सुरुवातच होती. लोकांना कळायला लागलं की कलाकार कट्ट्यावर आपल्याला स्केच पण काढून भेटते, कार्टून भेटते किंवा गणपती वगैरे या गोष्टी काढून भेटतात. मग हळूहळू इकडे लोक अट्रॅक्ट व्हायला लागले. लोकांना आवडतं. आता आपण शक्यतो एखादं मॉडेल वगैरे आपल्याला आवडलं तर आपण त्यांचं डायरेक्ट व्यंगचित्र बनवतो आणि थोडे स्लोगन टाकतो 1-2. ते स्लोगन ऐकले की लोक थोडेसे हे होतात, मजा वाटते त्यांना. जर काहीतरी वेगळं आपलं बनवलंय, व्यंग बनवलंय काही कमी वेळामध्ये, त्यांना न माहिती होतं आपण ते बनवतो. आम्ही शक्यतो विकेंडला वगैरे येत असतो इकडे आणि आम्ही आपलं जस्ट ॲज युजल गप्पा मारत बसलो असताना ते सरांनी माझं व्यंगचित्र कधी काढलं मला माहिती पण नव्हतं. आणि ज्या वेळेला मला दाखवलं, विशेष करून मला कधी हसवलं ज्यावेळेला त्याचा मजकूर वाचला की बाबा स्वतःच्या मेहनतीवर मजा करतोय. हे खूप छान, म्हणजे खरंच एकदम अप्रिशिएट केलं पाहिजे सरांना की त्यांनी असं एकदम बारीक मायन्यूट डिटेल्स पण कॅप्चर केलेले आहेत. सो थँक्यू सो व्हेरी मच.